इपिलॉग मराठी, नवीन अनुभवांचं नवीन विश्व. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मनाचा पॉडकास्टच्या या भागामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. ज्यांनी याच्या आधीचे भाग ऐकले नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते, हा आपला 10वा भाग आहे बरं का. आणि आतापर्यंतचा जो आपला प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मन म्हणजे काय, विचार म्हणजे काय, आणि सेल्फ टॉक, स्वसंवाद, स्वतःशी असलेला आपला संवाद, मग त्याचा अवेअरनेस, त्याचा अनालिसिस, ऍक्सेप्टन्स, हे सगळं 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 आपण समजावून घेतलेलं आहे डॉक्टर आनंद नाडकर्णी, डायरेक्टर ऑफ इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ यांच्याकडून. तर आनंद काका, वेलकम टू द 10th एपिसोड ऑफ मनाचा पॉडकास्ट. हो, आणि म्हणता म्हणता 10 आठवडे झाले. हो, 10 छान गोष्ट आहे. आय नो, 10 आठवड्यांपासून आपण हा एकत्र प्रवास करतोय. आणि विशेषतः मला हे गंमत ही वाटते की आपण सायकोलॉजी बद्दल तर आपण समजावून घेतलंच पहिल्या भागामध्ये, पण दरवेळेला बोलताना तुझ्या तोंडून जे उदाहरणं येतात ना, गांधीजी आहेत, विनोबा भावे आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, आणि विशेषतः मागच्या भागात जे तू उदाहरण दिलंस की गांधीजी जे त्यांच्या बिलीफ सिस्टमशी जो त्यांचा स्ट्रगल चालायचा, म्हणजे त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांना आलेले अनुभव आणि त्याच्यातून ते तयार करत असलेली त्यांची बिलीफ सिस्टम, याच्याबद्दल जे तू सांगितलंस ते फारच अप्रतिम होतं. आणि आय एम शुअर आपले जे श्रोते आहेत, जे रेग्युलरली ऐकतायत, त्यांनी सगळ्यांनी सुद्धा स्वतःच्या बिलीफ सिस्टम साठी अशा पद्धतीने आता विचार करायचा निदान प्रयत्न तरी सुरू केलेला असेल. तर आनंद काका, मी परवा माझ्या एका मित्राशी बोलत होते, त्याचं नाव निषाद काळे. तर तो मला म्हणाला की अगं, ते मी ऐकलं बिलीफ सिस्टम वगैरे, पण ही बिलीफ सिस्टम आहे, गांधीजींनी त्या बिलीफ सिस्टम वर काम करणं ठीक आहे, स्वामी विवेकानंदांनी करणं ठीक आहे, पण मला हे कळत नाही की आमच्यासारखी जी सामान्य माणसं आहेत ते दैनंदिन जीवनात ह्या बिलीफ सिस्टमचा त्यांना काय उपयोग आहे, किंवा ही कशी त्यांच्या उपयोगाला येऊ शकते. फारच चांगला प्रश्न तुझ्या मित्राने विचारला, आणि त्या निमित्ताने अनेकांच्या मनामधला तो प्रश्न विचारला गेला. बघा, आपल्याला सगळ्यांना जेव्हा या जगामध्ये जगायचं असतं तेव्हा आपले बेसिक गोल्स काय असतात, आपली उद्दिष्ट काय असतात. तर पहिलं उद्दिष्ट आपलं असतं की टू लिव्ह, अर्थातच, पण हॅपीली अँड प्रोडक्टिव्हली. म्हणजे आपल्याला आनंदाने राहायचंय आणि आपल्याला उत्पादकतेने, उत्पादकता याचा अर्थ असा की युजफुल, की माझं असणं जगणं याला काहीतरी एक युटिलिटी आहे, त्याला काहीतरी एक उपयोग आहे. बरोबर. सो ऑल ऑफ अस हॅव दीज बेसिक एक्झिस्टेन्शियल गोल्स, आपण त्याला म्हणू. म्हणजे टू लिव्ह, पण टू लिव्ह हॅपीली, टू लिव्ह प्रोडक्टिव्हली. या सगळ्याच्या साठी एकतर बिलीफ सिस्टीम ही आपल्या नेहमी जवळ असते. बरोबर. म्हणजे जगामध्ये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत ही बिलीफ सिस्टीम जी आहे ती आपल्या बरोबर राहणार आहे. सो ती सतत आपल्याला उपलब्ध आहे. आपले विचार आपल्याला सतत उपलब्ध आहेत, आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे हे लक्षात घेणं. आपली विचारांच्या बाबतीमध्ये अतिपरिचयात अवज्ञा होते, आणि त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेत नाही. डॉक्टर व्हिक्टर फ्रँकेल जे होते, एक सायकॅट्रिस्ट होते, आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ते ज्यू होते जन्माने, त्यामुळे ऑस्ट्रियामध्ये राहत होते. त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये ठेवलं गेलं, आणि मॅन सर्च फॉर मिनिंग नावाचं अतिशय उत्तम पुस्तक त्यांनी लिहिलं ते कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या अनुभवांवरती. तर त्या अनुभवांच्या मधून जात असताना या माणसाचा सेल्फ टॉक अवेअरनेस हा अतिशय शार्प, अतिशय तीक्ष्ण असा होता. आणि जेव्हा त्यांना अनन्वित अशा हाल अपेष्टांच्या मधून जायला लागलं व्हिक्टर फ्रँकेल यांना, तर तेव्हा त्यांचं एक फार उत्कृष्ट वाक्य आहे. ते असं आहे की दे कॅन स्ट्रिप मी ऑफ एव्हरीथिंग, माय मनी, माय फेम, इवन माय लाईफ, बट दे कॅनॉट टेक अवे फ्रॉम मी माय फ्रीडम टू लुक ॲट थिंग्स द वे आय वॉन्ट. वाव. ओके. आता हा जो आहे ना, म्हणजे खरोखर विचार स्वातंत्र्य म्हणजे काय,
तर विचार स्वातंत्र्य म्हणजे माझ्या मनामधले जे विचार आहेत त्याचा चॉईस माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवणं. म्हणजे आपण आपल्याच विचारांच्या प्रवाहामध्ये वाहत जातो आणि आपल्या विचारांच्या वरती आपला चॉईस आहे हे आपण विसरतो. बरोबर. त्यामुळे बिलीफ सिस्टीम हर घडी का महत्वाची आहे, का ती आपल्याला सांगते की देअर इज अ चॉईस. राईट. व्हिक्टर फ्रँकेलच असं म्हणाले की फिजिकल वर्ल्ड जे आहे ना त्याच्यामध्ये, या भौतिक जगामध्ये देर इज अ स्टिम्युलस अँड देर इज अ रिॲक्शन. हो की नाही? म्हणजे तो लॉज आहे ना, की तो एक नियमच आहे. उत्तेजना आली की त्याला प्रतिक्रिया होणार, स्टिम्युलस अँड रिॲक्शन. तर फ्रँकेल आपल्याला असं सांगतात की मनाच्या व्यापारांमध्ये मात्र बिटवीन द स्टिम्युलस अँड द रिॲक्शन देअर लाईज अ व्हॅक्यूम. या दोघांच्या मध्ये पोकळी आहे. अँड इन दॅट व्हॅक्यूम लाईज युअर चॉईस. ओके. त्या पोकळीमध्ये कुठल्या विचाराच्या बाजूने जायचं याचा पर्याय तुमच्या समोर आहे. आणि ह्यालाच आपण म्हणतो विचारांचं भान, म्हणजे विचारांची जाण, म्हणजे अवेअरनेस. पण हे जे आहे हे विचारांचं भान आहे की त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे, त्याच्यामध्ये अनालिसिस आहे त्या भानामध्ये. तर हे विचारांचं भान जर असलं तर दैनंदिन आयुष्य हे अधिक सुखकर आणि कमी दुःखकर नाही का होणार? अगदीच अगदीच. म्हणून आपल्याला बिलीफ सिस्टीम हर दिवशी महत्वाची आहे, कारण ते विचार हे सतत माझेच आहेत, ते माझ्या आतमध्ये असणार आहेत आणि त्याच्यामधला माझा चॉईस काय आहे, पर्याय कुठला घ्यायचा, हा जर मी योग्य पद्धतीने निवडू शकलो तर त्याचा परिणाम हा माझ्या सर्व तऱ्हेच्या जीवनावरती, म्हणजे जीवनाच्या प्रत्येक कप्प्यावरती होणार आहे. ही गोष्ट महत्वाची. बरोबर. मग मला सांग आनंद काका, की आपण बघ म्हणतो ना की एखाद्या आपल्याला जर म्हणाली एखादी व्यक्ती की चिंता करू नकोस, तर आपण म्हणतो मी काय मुद्दाम करते का, ते आपोआप वाटते. तर हे आपोआप वाटण्याला काही अर्थ आहे का रे? आहे ना. आपोआप काय वाटतं, जे आपण जास्तीत जास्त उगाळलेलं असतं ते आपोआप वाटतं. ओके. आपण जे गेल्या वेळी म्हणालो की ॲक्विजिशन आणि परपेच्युएशन, आपण जे विचार आपल्या मनाशी सदोदित घोळत राहतो, राईट, ते जे विचार आहेत ते आपल्या मनामध्ये पहिल्यांदा येणार. म्हणजे असं की समजा माझं एखाद्या माणसावरती डूख आहे, डूख आहे म्हणजे हा माणूस अत्यंत नालायक माणूस आहे असं माझं त्याच्याबद्दलचं ठाम मत आहे. म्हणजे मत म्हणजे लोणी आणि ठाम मत म्हणजे तूप. ठाम मत आहे, हा असाच आहे. आता काय होतं बघ, हे मी जितक्या वेळा उगाळत राहतो तितका त्या माणसाचा उल्लेख जरी आला तरी माझ्या डोक्यात ते सुरू होतं. बरोबर. तो माणूस समोर असा लांबवर जरी आला तरी ते माझ्या डोक्यात सुरू होतं. त्या माणसाला आता मला भेटायचंय, म्हणजे माझ्या आणि त्याच्या दुर्दैवाने समजा तो माणूस आणि मी एकाच छपराखाली राहत असलो. अरे बाप. तर हे रोजच्या रोज उगाळलं जातं आणि जे उगाळलं जातं ते आपोआप होतं. आपण ज्याला आपोआप म्हणतो इट इज ओव्हर रिहर्स्ड, ही गोष्ट आपण डोक्यात घेणं गरजेचं आहे. करेक्ट. मग आनंद काका, हे जे तू म्हणालास ना की इव्हेंट, रिॲक्शन आणि मध्ये एक व्हॅक्यूम असतो, तर आम्हाला एखादं सिम्पलचं उदाहरण देऊन सांग ना की नक्की कसं ते व्हॅक्यूम आम्ही आमच्या, म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही किंवा आमच्या पथ्यावर पडेल अशा पद्धतीने आम्ही ती रिॲक्शन कशी आणायची? हा, एकदम छानच प्रश्न विचारलास तू. आपण काय असं लक्षात घेऊया की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ना दोन ट्रॅक्स आहेत. ओके. एका ट्रॅकला आपण म्हणूया एसी ट्रॅक. ओके. आणि दुसऱ्या ट्रॅकला आपण म्हणूया नॉन एसी ट्रॅक. नाही, एबीसी. पण इकडे कसं आहे, आपला एबीसी ट्रॅक आहे ना तो जास्त कूल आहे आणि एसी ट्रॅक आहे तो जरा हॉट आहे. तर एबीसी ट्रॅक आणि एसी ट्रॅक
आता एबीसी म्हणजे काय, तर एबीसी मधला ए जो आहे ना त्याला म्हणतात ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट. ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट म्हणजे घडणारी घटना. ओके. बी म्हणजे बिलीफ्स ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे होणारे परिणाम. ओके. आता हे कॉन्सिक्वेन्सेस पुन्हा 3 प्रकारचे आहेत. इमोशनल म्हणजे भावनिक परिणाम. ओके. फिजिओलॉजिकल म्हणजे आपल्या शरीरामध्ये घडणारे परिणाम. राईट. आणि बिहेवियरल म्हणजे वर्तनामध्ये होणारे परिणाम. ओके. आता ए बी सी याचा अर्थ काय झाला की बिटवीन ए अँड सी देर इज ऑलवेज अ बी. राईट. सो तो जो व्हॅक्यूम आहे दॅट इज बी. त्या व्हॅक्यूम मध्ये जो चॉईस म्हणतात ना ते व्हिक्टर फ्रँकेल, तो चॉईस म्हणजे आपला बी आहे. ओके. पण आपण नेहमी हा जो मधला बी आहे तो वापरत का नाही, कारण आपल्याला त्याचा अवेअरनेसच नसतो. राईट. त्याला आपण ऍक्सेप्ट केलेला नसतो, त्याच्यावरती आपण अनालिसिस केलेलं नसतं, डिस्क्रिमिनेशन केलेलं नसतं. त्याच्यामुळे आपण मग एसी ट्रॅकवर जातो. आता एसी ट्रॅकवर जाणं म्हणजे काय, तर इव्हेंट्स गिव्ह राईज टू कॉन्सिक्वेन्सेस. ए सी इव्हेंट. आता त्याला ऍक्टिव्हेटिंग हा शब्द डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीमध्ये का वापरला, तर ऍक्टिव्हेटिंग याचा अर्थ असा इमोशनली ऍक्टिव्हेटिंग. ओके. कारण देर आर मेनी ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट्स विच आर गोइंग ऑन इन अवर लाईफ. राईट. खूप साऱ्या, पण त्यातल्या सगळ्याच काही इमोशनली ऍक्टिव्हेटिंग नसतात. बरोबर. आणि म्हणून ऍक्टिव्हेटिंग कुठली की जी इमोशनली, ती सुखद असेल दुःखद असेल, राईट, पण इमोशनली ऍक्टिव्हेटिंग ती पाहिजे, म्हणून त्याला ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट असं म्हटलं. बरोबर. सो आता ए गिव्ह राईज टू सी, ए गिव्हिंग राईज टू सी म्हणजे या घटनेमुळे परिणाम निर्माण होतात. बरोबर. आता हा आपला सहज धर्म कसा होतो ते सांगतो तुला. तू म्हणालीस ना हे आपोआप होतं, तर हे आपोआप कसं होतं, तर मी म्हणतो ना, मी ऑफिसमध्ये काम करत असतो बरं का, आणि माझा बॉस म्हणजे अशी फार कमी माणसं आहेत की जे म्हणतील की माझा बॉस किती देव माणूस आहे वगैरे. बरीचशी माणसं अशी आहेत की ती म्हणतील की हा बॉस का आला माझ्या नशिबामध्ये, असं ते म्हणतील. तर काय हा बॉस आहे, याच्यामुळं ना सगळ्या कामामधली मजा निघून गेली. हा बॉस जितका लवकर रिटायर होईल ना तितकं चांगलं आहे. आता मी कसा विचार करतोय बघा, की हा बॉस माझ्या सगळ्या त्रासाचे कारण आहे. राईट. हा माझा एसी ट्रॅक झाला, बरोबर. पण या बॉसच्या वागण्याकडे मी कसा पाहतो, हा बी आला, म्हणजे हा काय आला, माझा बिलीफ आला. बरोबर. तिथे माझा दृष्टिकोन आला, तिथे माझी ऍटिट्यूड आली, बरोबर. तिथे माझी वृत्ती आली, तिथे माझी धारणा आली. म्हणजे आपली जी धारणा आहे ती शेवटी त्या सी ला जन्म देते. खरंय. म्हणजे त्या कॉन्सिक्वेन्सला, जरी आपण हे लक्षात घेत नसलो तरी हे सत्य आहे की तो बॉस जो आहे तो आता सकाळी ऑफिसमध्ये आला आणि मी समजा आधीच माझ्या टेबलावरती बसलोय, आला आज काय नवीन काढणारे कुणास ठाऊक, झाला सेल्फ टॉक चालू. मग तो गेला आणि मग आता बोलवेलच. तो बोलवेपर्यंतचा वेळ माझं तेच चालू आहे. राईट. म्हणजे आता मी काय केलं बघ, की माझा हा जो बिलीफ आहे हा कॉन्सिक्वेन्सेसला जन्म देणार का नाही. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की इव्हेंट्स डू नॉट इन्फ्लुएन्स कॉन्सिक्वेन्सेस. घटनांचा जे परिणाम घडत असतात त्याच्यामध्ये घटना कॉन्ट्रीब्यूट करत नाहीत, त्याच्यावरती त्यांचा प्रभाव नसतो असं मला म्हणायचं नाही. बरोबर. पण इव्हेंट्स डू नॉट कॉज कॉन्सिक्वेन्सेस. इव्हेंट्स, आता हे अगदी गोल्डन वाक्य आहे, इव्हेंट्स बाय देमसेल्व्स डू नॉट कॉज कॉन्सिक्वेन्सेस. बरोबर. इव्हेंट्स बाय देमसेल्व्स. ओके. म्हणजे फक्त घटना घडल्यामुळे परिणाम होतो असं नाही. म्हणजे हे अगदी आपल्या
ग्रीको रोमन काळातल्या तत्वज्ञांपासून ते अल्बर्ट एलिस पर्यंत सगळ्यांनी ही गोष्ट आपल्याला सांगितली की घटना आणि परिणाम यांच्यामध्ये तुमचे विचार आहेत आहेत आहेत, ते ओळखा, ते जाणून घ्या. हे जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला काय करता येईल की तो समजा माझा बॉस आहे, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक आणणं हे काही माझं गोल नाहीये. बरोबर. त्याच्या बरोबर काम करत असताना माझं भावनिक आरोग्य त्यातल्या त्यात चांगलं कसं राखता येईल. बरं, त्या बॉसला मी सर्व गुण संपन्न म्हणत नाहीये बरं का. म्हणजे त्या बॉसमध्ये सुद्धा खडूसपणाचे गुणधर्म असतील, नक्कीच, असं पण आपण धरून चालू. बरोबर आहे. म्हणजे बॉसमध्ये काही एक प्रमाणात त्रासदायकता त्याच्या स्वभावातल्या काही पैलूंमध्ये असेल, हे पण आपण मान्य करू. पण त्याला आपण कसे तोंड देणार याचं स्वातंत्र्य आपल्या बी मध्ये आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. मी तुला एक साधं सोपं उदाहरण देतो. हा जो एबीसी आहे हा आपण खरं म्हणजे रोज अनुभवत असतो बरं का. ओके. एखादा एसटी स्टँड आहे किंवा एखादा प्लॅटफॉर्म आहे रेल्वे स्टेशनचा, गाडीला किंवा बसला यायला उशीर आहे. बरोबर. तर आता सगळ्यांच्यासाठी ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट तीच आहे बघ. की सगळेजण त्या बसची किंवा ट्रेनची वाट पाहत आहेत. बरोबर. बघशील तू तर प्रत्येकाचा बी वेगळा आहे. म्हणजे एक तरुण तरुणी उभे आहेत की ते एकमेकांचा निरोप घेणार आहेत, तर त्यांचा सेल्फ टॉक चालू आहे की ही बस किंवा ही ट्रेन आज नाही आली तरच बरं. बरोबर. एखाद्याला खूप महत्वाच्या कामासाठी जायचंय, इंटरव्ह्यू साठी जायचंय, तर तो अस्वस्थपणे फेऱ्या मारतो. कारण त्यासाठी ते फार महत्वाचं काम आहे. कुणीतरी तर म्हटलंय आता डुलकी काढूया, कुणीतरी झोपलाय, कुणीतरी आजीच्या स्वेटर विणतायत, कुणीतरी पत्ते खेळतायत. म्हणजे काय एका ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट मध्ये आपल्याला काय दिसतं की प्रत्येकाचा विचार करायची पद्धत ही वेगळी वेगळी आहे. म्हणजे एक मजेची गोष्ट, आपण टायटॅनिक पिक्चर बघितला बघ. तर टायटॅनिक चित्रपटामध्ये बोटीचं बुडणं एक कॉमन ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट आहे. पण त्याच्यामधल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या बिलीफ सिस्टीम प्रमाणे त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत बघ. तो कॅप्टन आहे बोटी बरोबर जाणारा, ते आजोबा आजी आहेत की जे शेवटच्या क्षणाला सुद्धा एकमेकांच्या कुशीत मिठीत राहतात. ते डेक वरती शेवटच्या क्षणापर्यंत संगीत वाजवत राहणारे आहेत. एका बाजूने आपला हिरो आहे जो तो हिरो आणि हिरोईन तिला आणि त्याला स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतोय. तो विलन आहे की ज्याला या परिस्थितीमध्ये सुद्धा सूड घ्यायचा आहे. बरोबर. त्या एकाच ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट मध्ये प्रत्येक माणसाच्या बी मध्ये जे काही घडतं त्याप्रमाणे आपल्याला असं लक्षात येईल की जी घटना जरी ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट ही वास्तवामध्ये एक असली तरी प्रत्येक माणूस जे अनुभवत असतो ते ए बी असतं. म्हणजे त्या एच्या बरोबर आपला बी हा कसा मिसळला हे तुम्हाला कळतच नाही. आणि तो बी त्याच्यामध्ये बेमालूम मिसळला जातो. अगदी. म्हणून लोक जेव्हा आपल्याला सांगतात का नाही काय घडलं ते सांगू, नक्की सांगतो तुम्हाला, मी असा तिकडे उभा होतो असं म्हणून ते सुरू करतात. आणि त्याच्यानंतर ते फक्त ए सांगत नाहीत, ते त्याच्यामध्ये स्वतःचा बी घुसवतात. म्हणून त्याला काय म्हणतात की ए जो असतो ती फॅक्ट असते आणि एबी जे असतं ना ती प्रत्येक माणसाने तयार केलेली गोष्ट असते. आणि मग माणसं त्या गोष्टीलाच ए समजतात. म्हणजे जी एबी म्हणून केलेली गोष्ट आहे ना तिलाच ते ए धरून चालतात. म्हणजे ते म्हणतात मी सांगतो तुम्हाला काय घडलं होतं. आणि जेव्हा आमच्याकडे नात्यांमधले कधी विसंवाद असतात आणि आमच्याकडे सल्ल्यासाठी समजा नवरा बायको आले तर इट डिपेंड्स ऑन देअर स्टोरी टेलिंग कॅपॅसिटी.
नवऱ्याचं ऐकताना आपल्याला वाटतं की अरे बापरे किती रे हा बिचारा नवरा, कारण तो त्याचा एबी इतका मस्त सांगत असतो. बरोबर. मग ते बायको सांगितलं अरे काय हा माणूस आहे, हा अशा बायकोला असा वागवतो, कारण तिने तिचा एबी मस्त सांगितलेला असतो. म्हणजे लक्षात आलं आपण कसले ग्रेट आहोत. वी ऑल आर सच ग्रेट आर्टिस्ट की आपण ए सांगता सांगता त्याच्यात बी मिसळतो. आणि तुमच्या लक्षात येईल की हा जो ए बी असतो ना तोच माझी रियालिटी होतो. ट्रू. फॉर मी ए इज नॉट रियालिटी. ए इज कॉल्ड एम्पिरिकल रियालिटी. ए बी इज कॉल्ड सब्जेक्टिव्ह रियालिटी. ओके. बिकॉज इट इज डिफरंट फॉर एव्हरीवन. त्याच्यामुळं एखादा तुम्ही चित्रपट पाहत असतात त्यावेळेला बघा ना, चित्रपट पाहत असताना, नाटक पाहत असताना तुला अनेक रिएक्शन दिसतात. काही जण भयंकर तल्लीन झालेले दिसतात, काही जण हसत असतात, नको तिथे पण हसत असतात, काही जण प्रचंड बोर झालेले असतात. कारण तो प्रत्येक जण त्याच्या बी प्रमाणे त्या चित्रपटाकडे पाहतो ना. बरोबर बरोबर. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा बी आपला बेसिक आहे. बरोबर. किती बेसिक आहे तर प्रेमात पडलेल्या माणसाला विचारा. असं म्हटलेलं आहे की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. खरंय. म्हणून असं म्हणतात ना, प्रेमात पडल्यावरती इतकं काय काय सुंदर दिसतं. म्हणजे नसलेल्या गोष्टी पण दिसायला लागतात आणि त्या सुंदर दिसायला लागतात. म्हणजे आपला बी हा किती प्रतिभाशाली असतो असं आपल्या लक्षात येईल. आपला बी हा जणू काही प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो. आणि माणसाच्या बीला ही एक फार मोठी शक्ती आहे. चांगल्यासाठी वापरायची का वाईटासाठी वापरायची हे माणसाने ठरवायचं. राईट. ही शक्ती कोणती आहे की माणूस बी मधून ए घडवू शकतो. आपण आतापर्यंत ए बद्दल काय म्हणालो, इट्स अन एक्सटर्नल ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट. राईट. हो. पण आता आपल्या असं लक्षात येईल की ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट दोन प्रकारचे असतात. एक असते एक्सटर्नल ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, दुसरी असते इंटरनल ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट. ओके. इंटरनल ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट हा बी तयार करत असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये मन चिंती ते वैरी न चिंती. राईट. असं तो इतकं जोरदार चिंतेचं चिंतन करत असतो. ओके. जसं मार्क ट्वेन म्हणाला की माय लाईफ इज फुल ऑफ मिसफॉर्च्युन्स. माय लाईफ इज फुल ऑफ मिसफॉर्च्युन्स मोस्ट ऑफ विच डू नॉट अकर. मोस्ट ऑफ विच डू नॉट अकर. कारण मी मनातून घडवलेलं असतं सगळं. म्हणजे आनंद काका, फॉर एक्झाम्पल माझी मुलगी चालता चालता पडली, हा एक्सटर्नल इव्हेंट आहे. राईट. आणि माझ्या मनाने घेतला अरे बापरे ती पडली, आता तिच्या डोक्यालाच लागलं असेल, आता भळाभळा रक्त येईल, मग तिला डॉक्टरांकडे न्यायचं. आणि मग माय बिलीफ इज ऍडेड टू इट आणि मग ती चिंता सुरू झाली. राईट. एम आय राईट? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि मग त्याच्यानंतर या तिच्या डोक्याला लागल्याचा परिणाम तिच्या 10वीच्या मार्कावरती किती पडेल. ओके. ओके. इथपर्यंत आपलं मन जाऊ शकतं की नाही. म्हणून बी आपला जो आहे ना, माणसाचा बी हा अतिशय गमतीचा विषय आहे. अगदी. अशा तऱ्हेची मला आता एक गमतीशीर घटना आठवली. मी ना 8वीत होते आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि माझी आजी होती. तर मी ते प्लास्टर वगैरे लावून मला घरी आणलं आईनी. आणि माझ्या आजीची पहिली रिॲक्शन होती, पाय तुटला का, आता कोण लग्न करेल तुझ्याशी. मी आता 8वीत होते. बरोबर आहे. तर अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या बरं हे ना पूर्णपणे वाईट नाही आहे ही गोष्ट. बरोबर. माणूस ज्या वेळेला अशा तऱ्हेची विचारचित्र किंवा इच्छाचित्र तयार करू शकतो, त्याच्यामधून एका बाजूला कलेची निर्मिती होऊ शकते. अगदी. दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाची निर्मिती होऊ शकते. ओके. म्हणजे कलेची निर्मिती होईल, तंत्रज्ञानाची पण निर्मिती होईल. कारण पुढे जाऊन काय होणार आहे, कसं होणार आहे, त्याच्यासाठी मी काय करणार आहोत.
म्हणजे नियोजनासाठी, प्लॅनिंगसाठी सुद्धा याच गोष्टीचा उपयोग होतो. म्हणजे माणसाच्या बिलीफ मध्ये असलेली इच्छाचित्र किंवा विचारचित्र चितारण्याची क्षमता ही सुद्धा जशा पद्धतीने वापरावी तशी ती आहे. ही गोष्ट डोक्यात घेणं फार गरजेचं आहे. ओके, सो दिस बी कॅन बी व्हेरी प्रोडक्टिव्ह और इट कॅन बी डेव्हस्टेटिंग ऑल्सो. म्हणजे दोन्हीपैकी एक होऊ शकतं. अगदी अगदी खरंय. अगदी एबी ऍक्च्युली एबी येस येस. ओके, सो आता सी जो आहे ना आनंद काका, आधी आम्हाला हे एबीच ऍब्झॉर्ब करू देत. कारण आतापर्यंत वी वर बिलिव्हिंग की अरे ते बोलल्यावर आपली डायरेक्ट रिॲक्शनच येते. हे आता कुठेशी माझ्या पण लक्षात येतंय की जर माझी मुलगी पडली तर इट्स नॉट नेसेसरी की तिच्या डोकं रक्तबंबाळ होणार आहे आणि तिला काहीतरी होणारच आहे. ओके, सो हे आय थिंक आधी आम्हाला म्हणजे ऑडियन्सला, श्रोत्यांना हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे की ए असतो, एबी असतो. आपण जेव्हा तो सांगतो दुसऱ्याला किंवा आपल्या स्वतःकडे इंटरनली सुद्धा आपलं मन एखादी घटना स्वतःच्या मताप्रमाणे तयार करतं आणि मग आपण बिलीफ्स आपल्या ऍड होतात त्याच्यात आणि मग आपण रिॲक्ट करतो. बरोबर. म्हणजे मग ते कॉन्सिक्वेन्सेस सगळे होतात. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जसं मागच्या भागात आपण ऐकलं की दुधाचं लोणी, लोण्याचं तूप हे आपण आपल्या एक्सपिरियन्सेस, ॲक्विजिशन आणि परपेच्युएशन म्हणजे उगाळत बसणं, कोणत्या विचाराला आपण उगाळत बसतो त्याच्यावर ठरतं. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेला ती घटना स्वतःहून, म्हणजे जे आनंद काकांनी अत्यंत महत्वाचं वाक्य आपल्याला सांगितलं की इव्हेंट्स बाय देमसेल्व्ह डू नॉट कॉज कॉन्सिक्वेन्सेस. तर त्या घटनेचा जो आपल्यावर परिणाम होतो त्याच्यामध्ये ना आपली ती बिलीफ सिस्टम असते. ते जे लोणी आहे ते असतं लोणी, आणि त्याचं जर तूप झालेलं असेल तर तूप असतं. राईट, आपल्या उगाळण्यावर येते. आय थिंक आनंद काका आता आपण इथे थांबूयात, कारण आता आम्हाला त्या लोणी आणि तुपामध्ये कोणता जे चांगला भाग आहे त्याचं विश्लेषण आता करणं आवश्यक आहे आमच्या दृष्टीने. बरोबर आहे. आणि मग ते जे मधली व्हॅक्युम आहे किंवा एबी झाल्यानंतरचा जो बी आहे पूर्णपणे, त्याच्यातून सी हा आपल्या पथ्यावर कसा पाडून घ्यायचा किंवा आपल्याला कमीत कमी त्रास कसा करवून घ्यायचा त्या सीचा, सी मधून, हे तू आम्हाला ना पुढच्या भागात सांग. नक्की नक्की. सो आता ऑडियन्स, लेट्स टेक अ ब्रेक हिअर आणि आपण परत पुढच्या आठवड्यात भेटूयात. पण आनंद काका, ही आपली अर्धवट झालेली आहे प्रोसेस, तर आम्हाला काहीतरी टिप दे ना जाता जाता. देतो ना. नॉट इव्हेंट्स बट इव्हॅल्युएशन्स मेक अस आयदर हॅपी ऑर सॅड. तर घटना नव्हे तर त्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला सुखी किंवा दुःखी बनवतो. प्राचीन तत्वज्ञ एपिक्टेटस यानं हे वाक्य लिहून ठेवलं आणि तिथपासून ते आजच्या अल्बर्ट एलिस पर्यंत अनेकांनी ते सांगितलं. पण तरी सुद्धा तुमच्या आणि आमच्या अविवेकाचा गाभा म्हणजेच एसीचा गाभा इतका जबरदस्त की किती जणांनी सांगितलं तरी सुद्धा आपल्या टाळक्यात घुसायला वेळच लागतो. हरकत नाही, आपण सगळे आपला आपला वेळ घेऊया, पण नक्की टाळक्यात घुसवूया. येस, सो एसी कितना भी ठंडा लगे, कूलर इज एबीसी. ऍब्सोल्युटली. ओके, ऑन दिस नोट, सी यू ऑल. हसत रहा, मजेत रहा, कीप स्माइलिंग अँड टेक केअर. तर मंडळी, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतकं छान ऐकून घेतलंय. इतके आठवडे झाले आपण सगळे गप्पा मारतोय. आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम खूप मनापासून आवडतोय, कारण तुमच्या कमेंट्स त्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोचतायत.
तर एक छोटीशी रिक्वेस्ट होती, ती अशी की ह्या शोच्या लिंक्स तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही शेअर करा, म्हणजे मानसिक आरोग्याचा प्रचार आणि प्रसार करायला आम्हाला तुमची मदत होईल. त्याचबरोबर एक छोटीशी मदत अजूनही आम्हाला हवी आहे, ती अशी की आपल्या या शोमध्ये खाली एक छोटं बटन दिलेलं आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे सपोर्ट युअर शो. तुम्हाला तुमच्या क्षमतेप्रमाणे ज्या पद्धतीने जमेल, जेवढं जमेल तेवढं आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे हा शो आम्हाला असाच चालू ठेवता येईल आणि एकूणच आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हे मानसिक आरोग्याचे प्रश्न समजावून घेऊयात आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडूयात. तर भेटूयात पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.